श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे भक्तांच्या संकटावर कृपा. एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपल्या भक्तांसोबत समाधी अवस्थेत बसले होते. तेव्हा एक गरीब शेतकरी ज्याचे नाव नामदेव होते त्याने स्वामींना भेट दिली. नामदेव मोठ्या संकटात होता. त्याच्या शेतातल्या पिकांना दुष्काळामुळे पाणीच नव्हते आणि कर्जाच्या ओझ्यामुळे तो अत्यंत दुःखी झाला होता. नामदेवने स्वामींना नमस्कार करत हात जोडले आणि सांगितले, स्वामी, माझं जीवन संकटात आहे. शेत जमीन वाचवायची आहे, पण कर्ज फेडण्यासाठी काहीच उपाय सापडत नाही. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. स्वामी हसले आणि शांतपणे म्हणाले, म्हणतोस संकट आहे, पण तुझा विश्वास का कमी झाला? जिथे विश्वास आहे तिथेच मी आहे. स्वामींनी त्याला आपल्या जवळ असलेल्या विडाचा चुरा हातात दिला आणि ते म्हणाले, हा चुरा आपल्या शेताच्या चारही कोपऱ्यांवर टाकून दे. तुझं शेत पाणीदार होईल आणि तुझी समस्या सुटेल. नामदेवने स्वामींच्या कृपेवर पूर्णपणे विश्वास ठेवून तसेच केले. त्याच्या शेतात अवकाळी पाऊस पडला आणि त्याची पिकं चांगली उगवली. काही महिन्यातच त्याने चांगलं उत्पन्न मिळवलं, कर्ज फेडलं आणि आपलं जीवन सुखकर केलं. नामदेवने पुन्हा स्वामी समर्थांकडे येऊन त्यांचे आभार मानले आणि आपल्या संकटातून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद दिले. स्वामी हसून म्हणाले, कर्म कर, विश्वास ठेव आणि संकटही आपोआप मिटतील. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला बोध काय मिळाला? तर विश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो. भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून कार्य केले तर आपले मार्ग हे आपोआप सुकर होतात. जय श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, या गोष्टीतून मी काय बोध घेतला हे तर मी तुम्हाला सांगितलंच, पण तुम्ही काय बोध घेतला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. माझा पुढचा व्हिडिओ हे आपल्या घररूपी वास्तूवरती होणार आहे. तर स्वामी दृष्टी या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन द्या. श्री स्वामी समर्थ.